गोल्ड आणि सिल्वर मागच्या 1 ते 1.5 महिन्यात खूप पडले होते. ETF लेवल्सवर गोल्ड जवळपास 30% आणि सिल्वरची किंमत 40% पेक्षा जास्त कमी झाली होती. अनेक लोकांनी अक्षरशः लॉसमध्ये गोल्ड आणि सिल्वर विकले होते. पण गेल्या 2 ते 3 दिवसात गोल्ड आणि सिल्वरने ETF लेवल्सवर जवळपास 10% पेक्षा जास्त ॲप्रिशिएशन दाखवलं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हाच विषय घेतला आहे आणि आपण समजून घेणार आहोत की आता गोल्ड आणि सिल्वर पुन्हा बाय करायचं का. जे फॅक्टर्स आधी गोल्ड आणि सिल्वरला खाली ढकलत होते त्यांची आत्ताची परिस्थिती काय आहे. अशी सिच्युएशन इतिहासात आधी कधी आली होती का, आणि अशा मोठ्या फॉल नंतर काय झालं होतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गोल्ड सिल्वर रेशो सध्या आपल्याला नेमका कोणता सिग्नल देत आहे. पण त्याआधी कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही खूप मेहनत घेऊन मोठे आणि महत्त्वाचे विषय सोप्या आणि थोडक्यात शब्दात तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. आणि जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर आम्हाला पुढे अजून चांगलं काम करण्यासाठी अधिक मोटिवेशन मिळेल. त्यामुळे कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता मुख्य विषयाकडे वळूया. आता आपण बघूयात ते कोणते फॅक्टर्स होते ज्यांनी गोल्ड आणि सिल्वरला खाली ढकललं आणि सध्या त्या फॅक्टर्सची परिस्थिती काय आहे. पहिलं म्हणजे मिडल ईस्टमधील टेन्शनमुळं ऑइल महाग झालं आणि इन्फ्लेशन वाढलं. त्यामुळे गोल्ड आणि सिल्वरवर प्रेशर आलं. पण आता जरी ऑइल अजूनही हाय असलं तरी पीस स्टॉक्समुळे पॅनिक कमी झालं आहे. दुसरं, इंटरेस्ट रेट्स सध्या हाय असल्यामुळे गोल्डवर दबाव आहे. त्यामुळे मोठे इन्व्हेस्टर्स बॉन्ड्स किंवा फिक्स्ड इन्कमकडे वळतात. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे. इकॉनॉमी इतका ताण जास्त काळ सहन करू शकत नाही. त्यामुळे पुढे जाऊन रेट कट्स होण्याची शक्यता खूप जास्त आहे. आणि जेव्हा रेट कट सुरू होतात तेव्हा गोल्डसाठी तो सर्वात मोठा पॉझिटिव्ह ट्रिगर ठरू शकतो. म्हणजे आत्ता हा फॅक्टर नेगेटिव्ह असला तरी फ्युचरमध्ये तोच पॉझिटिव्ह होऊ शकतो. तिसरा फॅक्टर म्हणजे डॉलर. मागच्या काही दिवसात डॉलर खूप स्ट्रॉंग झाला होता. आणि स्ट्रॉंग डॉलर म्हणजे गोल्डसाठी नेगेटिव्ह. कारण गोल्ड इंटरनॅशनल मार्केटमध्ये डॉलरमध्ये ट्रेड होतं. पण आता US इराण पीस स्टॉक्समुळे डॉलर थोडा वीक व्हायला सुरुवात होईल असं दिसतंय. आणि जसं डॉलर वीक होईल गोल्ड लगेच अपवर्ड रिॲक्शन देईल. म्हणजे हा पण फॅक्टर नेगेटिव्ह असला तरी फ्युचरमध्ये तोच पॉझिटिव्ह होऊ शकतो. चौथा आणि सर्वात महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे सेंट्रल बँक्स. एखादा अपवाद सोडला तर बहुतेक सेंट्रल बँक्स अजूनही मोठ्या प्रमाणात गोल्ड खरेदी करत आहेत. ते शॉर्ट टर्म ट्रेडिंग करत नाहीत. ते लाँग टर्म प्रोटेक्शनसाठी खरेदी करतात. म्हणजेच सिस्टममध्ये रिस्क वाढत आहे आणि त्यापासून बचाव करण्यासाठी ते गोल्ड साठवत आहेत. हा एक खूप स्ट्रॉंग पॉझिटिव्ह सिग्नल आहे जो लाँग टर्म ट्रेंड ठरवतो. म्हणजे ग्लोबल टेन्शन कमी होण्याची सुरुवात, इंटरेस्ट रेट्स कमी होण्याची प्रॉबॅबिलिटी आणि सेंट्रल बँक्सचं गोल्ड बाईंग, यामुळे गोल्ड पुढे अपवर्ड ट्रेंड दाखवेल असं वाटतं आहे. आता आपण पाहूयात गोल्ड सिल्वर रेशिओ काय संकेत देत आहे. त्याआधी गोल्ड सिल्वर रेशो म्हणजे काय ते समजून घेऊया. सोप्या भाषेत सांगायचं तर 1 ग्रॅम सोने घेण्यासाठी किती ग्रॅम चांदी लागेल याला आपण गोल्ड सिल्वर रेशो म्हणतो. जेव्हा आपण मागील वर्षाच्या रिटर्न्सकडे पाहतो तेव्हा सोने आणि चांदीने गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. 2025 मध्ये सोन्याने सुमारे 90% परतावा दिला तर चांदीने सर्वांना मागे टाकत 170% पर्यंतची ऐतिहासिक वाढ नोंदवली. त्या काळात गोल्ड सिल्वर रेशो साधारण 45 ते 1च्या दरम्यान आला होता. म्हणजेच 1 ग्रॅम सोनं घेण्यासाठी 45 ग्रॅम चांदी लागायची. पण हा रेशो चांदी खूप महाग असल्याचा इंडिकेटर होता आणि तिथूनच करेक्शन सुरू झालं. साधारणपणे हा रेशो 90 ते 1च्या आसपास असतो, पण तो 45 ते 1 पर्यंत खाली आला होता. आता सध्या तो पुन्हा 60 ते 1च्या आसपास आहे. म्हणजेच ॲव्हरेजच्या तुलनेत अजूनही खाली आहे. याचा अर्थ असा की चांदीमध्ये अजूनही अपसाईड पोटेन्शियल आहे आणि पुढील काळात ती कम्पेअर टू गोल्ड आणखी आउटपरफॉर्म करू शकते. आता आपण इतिहास पाहिला. 2008 मध्ये सिल्वर 50% पडलं होतं, पण पुढच्या 3 वर्षात त्याने 5 पट वाढ दिली. 2022 मध्ये गोल्डमध्ये 17% पडलं होतं, पण पुढच्या 3 वर्षात त्याने जवळपास 2 पट वाढ दिली. पॅटर्न नेहमीच असाच दिसतो. आधी मोठी घसरण, मग स्ट्रॉंग बेस आणि त्यानंतर पॉवरफुल रॅली
आणि आपण सध्या बेस फेजमध्ये आहोत. आता इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी समजून घेणं सर्वात महत्त्वाचं आहे. मी जी स्ट्रॅटेजी फॉलो करतो ती अशी की एकदम सगळी रक्कम इन्व्हेस्ट करणं किंवा पूर्णपणे वेट करणं दोन्ही चुकीचं आहे. जर तुमच्याकडे 100% कॅपिटल असेल तर पहिले 25% आत्ताच इन्व्हेस्ट करा, कारण मार्केट परफेक्ट बॉटम देत नाही. त्यानंतर मार्केट 5% खाली गेलं किंवा 5% वर गेलं की पुढचे 30% इन्व्हेस्ट करा. पुढचे 40% पुन्हा 5% मूववर इन्व्हेस्ट करा, कारण इथे ट्रेंड कन्फर्म होत जातो. आणि शेवटचे 5% पुढच्या 5% मूववर इन्व्हेस्ट करून तुमची पोझिशनिंग पूर्ण करा. यामुळे तुमची ॲव्हरेज प्राईस कंट्रोलमध्ये राहते आणि तुम्ही ट्रेंड मिस करत नाही. आता ही झाली लमसम इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी. पण SIP मात्र फॉलमध्येही चालूच ठेवायची. एक गोष्ट लक्षात ठेवा, गोल्ड ही इन्व्हेस्टमेंट नाही, तो वेल्थ प्रोटेक्शन आहे. तो तुमचा पैसा वाचवतो. पण सिल्वर हा ग्रोथ ॲसेट आहे, जो तुमचा पैसा वाढवतो. EV, सोलर आणि AI सारख्या सेक्टर्समुळे सिल्वरची डिमांड वाढतच जाणार आहे. त्यामुळे गोल्ड स्टॅबिलिटी देईल आणि सिल्वर ग्रोथ देईल. शेवटी एक साधी गोष्ट, मार्केटमध्ये मोठे पैसे तेच कमावतात जे अनसर्टन्टीमध्ये डिसिप्लिन्ड राहतात. कारण जेव्हा सगळ्यांना क्लॅरिटी मिळते तेव्हा प्राईस आधीच वर गेलेला असतो. आजची सिच्युएशन क्लॅरिटीची नाही, पण ऑपॉर्च्युनिटीची आहे. आता तुम्हाला काय वाटतं, या लेवलवर गोल्ड बाय करणं योग्य आहे का, की अजून वेट करणार? कमेंटमध्ये नक्की सांगा.